नमस्कार. आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगणार आहे. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपली 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि बारामतीतनं युगेंद्र पवार यांना तिकीट मिळालंय. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या ही लढत पक्की आहे. त्यामुळे लोकसभेनंतर पुन्हा एकदा बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. तर भाग्यश्री अत्राम या अहेरीमधनं आपल्याच वडिलांच्या विरोधात मैदानामध्ये असतील. अहेरीमध्ये मुलगी विरुद्ध वडील असा सामना पाहायला मिळेल. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी सुद्धा आपल्या पक्षाची यादी जाहीर केली आणि आघाडी घेतली आहे. इस्लामपूरमधनं जयंत पाटील, काटोलमधनं अनिल देशमुख, घनसावंगीतनं राजेश टोपे तर तासगावमधनं आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. इंदापुरातनं हर्षवर्धन पाटील, कोरेगावमधनं शशिकांत शिंदे, विक्रमगडमधनं सुनील भुसारा तर गुलाबराव देवकर जळगावचे उमेदवार असतील. बारामती युगेंद्र पवार, मुक्ताईनगर रोहिणी खडसे, मुंब्रा जितेंद्र आव्हाड, अहेरी भाग्यश्री अत्राम. तर 45 उमेदवारांची यादी काही वेळापूर्वी जयंत पाटलांनी जाहीर केली. या यादीमध्ये सर्वच महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असून या यादीनंतर राज्यातल्या हाय व्होल्टेज लढती सुद्धा आता स्पष्ट होत आहेत. बारामतीत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. कारण काका विरुद्ध पुतण्या अशी बारामतीची लढत आहे. अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. पवार विरुद्ध पवार आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना असेल. तर गडचिरोलीच्या अहेरीमध्ये बाप लेक एकमेकांसमोर येतील. राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम शरद पवारांच्या पक्षाकडनं मैदानामध्ये उतरल्यात. त्यामुळे इथे सुद्धा बापलेक विरुद्ध अत्राम आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना. तिकडे जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांच्या विरोधात गुलाबराव पाटील असा हा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिलंय. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध म्हात्रे हा सामना फिक्स आहे. मात्र यंदा भाजपच्या मंदा म्हात्रेंना अलीकडे शरद पवार पक्षात असलेले संदीप नाईक हे आव्हान देतील. 201 बारामती स्थित युगेंद्र पवार, 201 बारामती स्थित युगेंद्र पवार, 69 अहेरी श्रीमती भाग्यश्री अत्राम. इकडे नाशिकमध्ये महायुतीमध्ये आणखी एक बंडखोरी होती आहे. नांदगाव मतदारसंघातनं समीर भुजबळांकडनं अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आलाय. अजित पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. समीर भुजबळांनी एनसीपीच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामाही दिलाय. महायुतीत नांदगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलाय. शिवसेनेनं तिथून विद्यमान आमदार सुहास कांदेंना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीरही केली आहे. याच मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी समीर भुजबळ कमालीचे आग्रही होते. पण शिवसेनेच्या सुहास कांदेंना इथून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे समीर भुजबळ महाविकास आघाडीत जाऊन निवडणूक लढवतील अशी चर्चाही रंगलेली. मात्र नांदगाव मतदारसंघातनं ठाकरेंच्या पक्षानं गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांनी आता अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना फुल स्टॉप मिळालाय. समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्यामुळे नांदगावचे मतदार आता कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मी जो आहे माझा त्यांना युती धर्मामध्ये पुढे अडचण येऊ नये म्हणून त्यांचे आभार मानून मी माझा राजीनामा जो आहे त्यांनी न मागता मी त्यांच्याकडे पाठवलेला आहे. मी माझा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आज आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांकडे पाठवलेला आहे आणि त्यांनी मला दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचे मनापासून आभारही व्यक्त केलेले आहे. याला भुजबळ साहेबांची संमती आहे का? त्यांची सहमती आहे की मला माहिती नाही. माझ्या जनतेची सहमती आहे. मी त्यांच्यासाठी आलेलो आहे. आणि इकडे महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरनं अद्यापही चर्चेचं गुऱ्हाळ काही संपायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे जागा वाटपावरनं एकमत झालेलंही दिसून येत नाहीये. म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये शहकाटशहाचं राजकारण रंगल्याची चर्चा समोर आली आहे. बुधवारी एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन 270 जागांचं वाटप झाल्याचं जाहीर केलं. तसंच 85-85-85 या पहिल्या टप्प्यातील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचा दावा केला.
असं आहे की अजून काही ओव्हर शिल्लक आहेत नाही खेळायच्या. 85 पर्यंत आम्ही आलोय. सेंचुरीला 15 पाहिजेत ना, आणि अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायचे शिल्लक आहेत. 2 षटकार मारले आणि 1 तर सेंचुरी होईल ना. पण महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर करून कुरघोडी केली. पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटलं. कारण तिढा असलेल्या जागांवर ठाकरेंची शिवसेना उमेदवार जाहीर करून मोकळीच केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीवर नजर टाकल्यास जागा वाटपाचा घोळ कायम असल्याचं लपून राहिलेलं नाही. महाविकास आघाडीतील 85-85-85 या सूत्रानुसार जागा वाटप झाल्याचं मान्य आहे. म्हणजेच एकूण 288 पैकी 255 जागांवर एकमत झालंय. पण तरीही अद्याप 33 जागांचा तिढा कायम आहे. त्यापैकी 18 जागा आघाडीतील इतर मित्रपक्षांना दिल्या जाणार आहे. मग उरलेल्या 15 जागांचं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. काही जागा आपसामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतो आहोत. याला एक्सचेंज आपण करू शकू अशी ही चर्चा आमच्यामध्ये झाली. आणि मला वाटतं की आम्ही हे जागा वाटप करत असताना आकडे कोणाला किती आकड्यावर आम्ही गेलो नाही, तर आम्ही मेरिटवर गेलो. एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालेलं नसताना ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मात्र अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेस या बाबतीत मागे पडल्याचं चित्र आहे. खरं तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आठवडा लोटतोय. तसंच उमेदवार अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ काही संपताना दिसत नाहीये. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत तरी हा घोळ मिटणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि जी परिस्थिती महाविकास आघाडीची तीच थोड्याफार फरकानं महायुतीची सुद्धा. जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर होते. महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्या गेलेल्या जागांवरचा पेच सुटलाय असं सुद्धा कळतंय. महायुतीकडनं आतापर्यंत 182 उमेदवार जाहीर झालेत. तर अंदाजे 22 जागांवरती तिढा कायम असल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीसोबत 10 ते 12 आणि शिवसेनेसोबत 7 ते जागांसंदर्भातला तिढा आहे. या जागांबद्दल सध्या दिल्लीतल्या बैठकीत चर्चा होते. बैठकीत बऱ्याचशा जागांवरचा तिढा सुटल्यामुळे महायुतीमधील 3ही पक्षांची दुसरी यादी आजच जाहीर होईल असा दाट अंदाज आहे. तर नाराज उमेदवारांची समजूत काढा अशा सूचना अमित शहांनी दिल्याची माहिती आहे. आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक याच अनुषंगानं होते. नवाब मलिकांच्या उमेदवारीला महायुतीमधल्या इतर पक्षांकडनं विरोध आहे. मात्र मलिकांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आणि दादर माहीम विधानसभा मतदारसंघातनं दुसरे ठाकरे अर्थात अमित ठाकरे मैदानामध्ये उतरलेत. सध्या या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असं चित्र आहे. मनसेच्या अमित ठाकरेंची शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यासोबत लढत होतीये. पण यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या घरी जात आज तब्बल तासभर चर्चा केली. त्यामुळे भाजपचा अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा आहे की काय अशी चर्चाही जोर धरतीये. देखिए, मैं उनको मिला कि नहीं ये गुलदस्ते में रखना चाहता हूं मैं, लेकिन जहां तक अमित ठाकरे की उम्मीदवारी की बात है तो उनको शुभकामनाएं तो है. महायुति का एक कार्यकर्ता नेता होने के नाते कर्तव्य तो मेरा महायुति के उम्मीदवार के साथ, लेकिन मेरा दिल मेरे दोस्त और दोस्त के बेटे के साथ. निवडणुकीत लढावंच लागतं. निवडणूक ही युद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एका महायुद्धासारखी लढली जाईल. फक्त या राज्याची जनता एवढंच बघेल, महाराष्ट्र द्रोह्यांना कोण मदत करते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष.
कालपर्यंत जे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका अशा गर्जना करत होते, ते अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांना हा महाराष्ट्र गिळता यावा यासाठी मदत तर करत नाहीत ना. हे या राज्याची जनता यावेळेला काळजीपूर्वक पाहणार आहे. आणि या मतदारसंघासंदर्भात नारायण राणेंनीही भाष्य केलंय. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधनं निवडणूक लढवतात. सदा सरवणकर यांची उमेदवारी नक्की आहे, मात्र महायुतीनं अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी स्पष्ट भूमिका नारायण राणे मांडतात. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलं. प्रचार सभा ही किताब को लगता है अमित को सपोर्ट करना चाहिए, महायुति को? चाहिए, मस्ट करना ही चाहिए, ऐसा मैं समझता हूँ. अमित ठाकरे को जहाँ भी चुनाव लड़े वह पूरी तरह से सहयोग भाजपा ने करना चाहिए, एकनाथ शिंदे जी ने करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. लेकिन वहां से ऑलरेडी सदा सरवणकर का नाम अनाउंस हो चुका है माहिम सीट से. वो निर्णय सब लेंगे, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस अपने नेताजन से सलाह मसलत करके निर्णय लेंगे. आणि इकडे ठाकरेंच्या पक्षातील शिवडी विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेरीस सुटलाय. ठाकरेंच्या पक्षाकडनं विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अजय चौधरी यांनी शिवडी विधानसभेसाठी ठाकरेंच्या पक्षाकडनं एबी फॉर्म आज स्वीकारला. या मतदारसंघातनं सुधीर साळवी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र संकट काळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी आपल्यासोबत राहिले, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. एकूणच शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अजय चौधरी विरुद्ध मनसेचे नेते बाळा नांदगावकर असा सामना रंगेल. आणि राज्याच्या राजकारणामध्ये यंदा युवा नेत्यांची एंट्री पाहायला मिळते. सर्वच पक्षांनी युवा नेत्यांना यावेळी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलंय. आता जनतेच्या मतांचा कौल नेमका कुणाला मिळतो याची उत्सुकता असेल. राजकारणात युवा नेत्यांची एंट्री. राजकारणात युवा नेत्यांचा बोलबाला. मतदारांचा मिळणार का कौल? स्वर्गीय आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई, या तिघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे, आणि ते म्हणजे तिघेही पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी तासगावमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रोहित पाटील यांच्या मागे आहे तो आर पाटील यांचा राजकीय वारसा. आर पाटलांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आजवर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे सगळे आमच्या बरोबर आहेत आणि मतदारसंघातलं वातावरण चांगलं आहे. मला ज्येष्ठ नेत्यांना विश्वास द्यायचा आहे की त्यांनी ज्या विश्वासानं तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ घेतलेला आहे, आम्ही तो विश्वास सार्थ करून दाखवू. या मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांना बळ देऊ. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत पक्ष संघटनेसाठी राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांची भेट देऊन त्यांचं मनोबल वाढवणारे अमित ठाकरे यंदा स्वतः माहीमचा किल्ला लढवणार आहेत. आत्मविश्वास खूप आहे, पण ते लिस्टमध्ये नाव आल्यावर मला थोडा पोटात गोळा आला. कारण आता मला कळलं की आयुष्य चेंज होणार. म्हणजे जसं मी आधी वावरायचो तसं वावरू नाही शकणार, किंवा काय जो फ्रीडम होता तो जाणार आहे. या शर्यतीत आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई देखील मागे राहिलेले नाही. वांद्रे पूर्व मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला. आता प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 5 वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या युवा नेत्यांनी विधानसभेत प्रवेश केला. आपल्या कामाचा ठसाही हे युवा नेते उमटवत आहेत. आता रोहित पाटील, अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे विधानसभेत नशीब आजमावणार आहेत. त्यांना मतदार कौल देणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि कालच महाविकास आघाडीची एक एकत्रित पत्रकार परिषद झाली. 270 जागांवरती एकमत झाल्याचं आणि 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील अशी ग्वाही या पत्रकार परिषदेत नेत्यांनी दिली. मात्र याच वेळी ठाकरेंच्या पक्षानं सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरती दावा केलाय. सांगोल्याची जागा आपल्याच वाट्याला यावी अशी मागणी शेकापची आहे. एकूणच महाविकास आघाडीत सांगोल्याच्या जागेवरनं पेच निर्माण झालेला दिसतोय. सांगोला तुम्हाला शंका काय? सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे ना. परांडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. टेक्निकल एरर झाला आहे तो सांगोल्याच्या बाबतीत झाला असावा आणि त्या बाबतीत त्यांचा उमेदवार हा माघार तरी घेईल, नाही तर काहीतरी होईल अशी अपेक्षा करूया. सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षानं थेट उमेदवारी जाहीर केली आहे. सांगोल्यातील अजित पवार पक्षाचे नेते दीपक साळुंखे यांना काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलं होतं. बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीत सांगोल्यातून दीपक साळुंखेंना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले. सांगोला तुम्हाला शंका काय? सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे ना. परांडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेना जिंकून आली आहे 2019च्या निवडणुकीत. त्या जागांवर चर्चा सुरू असेल पडद्यामागे. सांगोल्यात 2019 मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. सोलापूरचा सांगोला मतदारसंघ हा शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला. या मतदारसंघातून शेकापचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. गणपतराव देशमुख यांनी 2019 मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 768 मतांनी पराभव केला. आता या मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख शेकापकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. शरद पवारांचा काय रोल आहे? 100% पाठिंबा आहे. शरद पवारांचाच हे उमेदवार ठरवताना त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्यांचा पाठिंबा आहे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत. त्याच्यामध्ये कुठेही प्रश्न नाही आहे. एकीकडे शेकापनं देशमुखांच्या नावासाठी आग्रह धरलाय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं साळुंखेंना उमेदवारी दिली आहे. पण या वादात शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या बाजूने उभी असल्याचं चित्र आहे. मला विश्वास आहे की उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांचा जो पक्ष आहे, राऊत साहेब असतील, देशमुख परिवाराचं काम गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये हे त्या सर्व कुटुंबाला माहिती असल्यामुळे जो टेक्निकल एरर झाला आहे तो सांगोल्याच्या बाबतीत झाला असावा आणि त्या बाबतीत त्यांचा उमेदवार हा माघार तरी घेईल, नाही तर काहीतरी होईल अशी अपेक्षा करूया. सांगोल्याच्या जागेवरून संजय राऊतांनी एरर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आगामी काळात या जागेवरून शेकाप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तडजोड होणार की इथे सांगली पॅटर्न राबवला जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. पण सांगोल्याची जागा मात्र महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरली आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर हे तर आता जवळपास स्पष्ट आहे की सांगोला मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत पेच दिसतोय. पण सांगोल्याची जागा देशमुखांना मिळणं गरजेचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. सांगोल्याच्या जागेवरनं जयंत पाटलांनी हे मोठं विधान केलं. दरम्यान शेकाप आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष यांची चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा जयंत पाटील यांच्याकडनं दिली जाते. सांगोल्याची जागा गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळणं आवश्यक आहे. ते तिथं चांगली त्यांची ताकद आहे म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्याचा आग्रह केलेला आहे. शिवसेनेचा तिथे सिटिंग उमेदवार आहे आणि तिथले आमदार शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळं यादी नाही नंतर पाठवू. शिवसेनेचा जो तिथले सिटिंग सदस्य असल्यामुळं शिवसेना आणि शेका पक्ष यांची चर्चा चालू आहे म्हणून मी म्हटलं की 1-2 दिवस लागतील त्याला. आणि आज धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या लाडक्या बहिणींसोबत उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि मतदारसंघातल्या अनेक भगिनी उपस्थित होत्या. अर्ज दाखल करण्यापूर्वी मुंडे यांनी नाथरा या आपल्या गावी जाऊन आईचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं औक्षण केलं. धनंजय मुंडेंनी परळी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यावर त्या अर्जावर सूचक म्हणून पंकजा मुंडेंची सही आहे. तसं पाहिलं तर 2009च्या त्यावेळेस मी स्वतः पंकजाताई उमेदवार असताना मी त्यांचा सोबत होतो आणि त्यांना मी स्वतः घरी घ्यायला गेलो होतो. आणि आज तोच क्षण माझी बहीण माझ्यासाठी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नक्कीच एक वेगळा आनंद आहे. यंदाची लढत अत्यंत आगळीवेगळी आहे. जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते आज त्यांची युती आहे आणि याचा आमचा एक अनुभव लोकसभेमध्ये झाला आहे. आज महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे जे महायुतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे नेते आणि माझे भाऊ देखील आहेत, तर यांचा फॉर्म मी भरला आहे. आता अनेक भावांचा प्रचार आणि फॉर्म भरण्यासाठी मला जावं लागणार आहे. आणि आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आपला अर्ज आज दाखल केला. आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार भर उन्हात उपस्थित होते. शरद पवारांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शनासह कळवा मुंब्रा मतदारसंघातनं आव्हाडांनी अर्ज भरला. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी आव्हाड यांच्या घरी एक पूजा संपन्न झाली आणि त्यावेळेला त्यांनी पवारांना साष्टांग दंडवतही केला. आपले वडील आपल्या सोबत आहेत, आणखी काय हवं अशी भावना त्यांनी पवारांप्रती व्यक्त केली. इकडे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळी लोअर परळ इथल्या शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून वरळी नाक्यापर्यंत भव्य रॅली निघाली. या रॅलीमध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी होते. तर आदित्य यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ तेजसही उपस्थित होता. अर्ज भरताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनीही हजेरी लावली. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावरती अनुमोदक आणि सूचक म्हणून आमदार सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे आणि आशिष चेंबूरकर यांनी सह्या केल्या. आदित्य ठाकरे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतनं जोरदार विजय मिळवलेला. ठाकरे कुटुंबातनं पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य यांनी 67,000पेक्षा जास्त मताधिक्यानं विजय मिळवत इतिहास घडवलेला. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने पुन्हा एकदा पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे. तसंच उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे वरळीसाठी. माझ्यासोबत सगळेच आमचे सहकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बदल, जो परिवर्तन आपल्याला महाराष्ट्रात आणायचं त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज भरलाय. त्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. रणरणत्या उन्हामध्ये हजारोंच्या संख्येनं मोठ्या उत्साहात कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते. निलेश राणेंच्या पाठीशी आजी आणि माजी मुख्यमंत्री आहेत, पण आपल्या पाठीशी आपली जनता असून त्यांच्या आशीर्वादानं आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास वैभव नाईकांनी व्यक्त केला आहे. की एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात या मतदारसंघामध्ये लढत आहेत आणि माझ्याकडे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे फक्त मान्य जनता आहे आणि ती जनताच माझा या ठिकाणी विजय निश्चित करेल. इकडे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनीही आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शनासह दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं निघालेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी भास्कर जाधवांनी स्वतः ढोल वाजवण्याचा आनंदही लुटला. इकडे भाजपमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा इंदापूरमधनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
यावेळी सुप्रिया सुळे हजर होत्या. अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण केलं. त्यानंतर पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनासह आपला अर्ज दाखल केलाय. तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राज्याला स्थिर आणि योग्य आणि स्वाभिमानी सरकार हे महाविकास आघाडीच देऊ शकतं आणि या राज्याची सेवेसाठी आम्ही कामाला लागलो. तर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पाहिली. इकडे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं मनसेचे नेते राजू पाटील दुसऱ्यांदा रिंगणात उतरले. राजू पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरेंनी राजू पाटील यांच्या वाहनाचं सारथ्यही केलं. यावेळी रॅलीच्या माध्यमातून मनसेकडनं जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. आज अनेकांनी मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज भरतील. नागपूरच्या संविधान चौकातनं एक मोठी रॅली निघणार आहे आणि त्याचा टीझर भाजपनं प्रदर्शित केलाय. लाडक्या बहिणींचा लाडका देवेंद्र भाऊ असा उल्लेख या टीझरमध्ये पाहायला मिळतोय. चला चला चला, दक्षिण पश्चिम नागपूरचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संविधान चौक येथे चला. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता संविधान चौक येथे चला. त्यामुळे राज्यात आगामी काही दिवस हे जोरदार शक्ती प्रदर्शनाचे, रॅलींचे आणि प्रचार सभांचे असणार आहेत. बऱ्याचशा महत्त्वाच्या मतदारसंघातनं आज अनेकांनी मुहूर्त साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. परंतु तरीसुद्धा महायुती असो किंवा महाविकास आघाडी पूर्ण चर्चा जागावाटपासंदर्भात झालेली नाहीये. अंतिम फॉर्म्युला काय असेल किंवा राज्यभरातल्या लढतींचं अंतिम चित्र काय असेल हे स्पष्ट झालेलं नाहीये. आज मात्र राज्यातली एक हाय व्होल्टेज लढत आणि कुटुंबातलीच लढत अधोरेखित झाली आहे. लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना बारामती आणि महाराष्ट्रानं पाहिलेला आणि तोच पुन्हा सामना रिपीट होणार आहे विधानसभेत. कारण अजित पवार युगेंद्र पवार आमने सामने असतील.